अमरावती शहरातून चिंताजनक बातमी समोर येते आहे। शहरातील काही पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा जाणवू लागला असून काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद पडल्याची माहिती मिळते। अमरावती शहरात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या उपलब्धतेबाबत अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे। शहरातील काही प्रमुख पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपल्यामुळे पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे। विशेष म्हणजे इरविन चौक परिसरातील एक महत्त्वाचा पेट्रोल पंप पूर्णपणे बंद असल्याचं समोर आलंय। या पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा स्टॉक संपल्यामुळे ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे चिंतेचं वातावरण असून अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत आहे। काही नागरिकांनी इंधन टंचाईमुळे आपली दैनंदिन कामं ठप्प झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण इस्रायलच्या संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। मात्र अधिकृत स्तरावर याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। प्रशासनाकडून अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन आलेलं नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात येत आहे। त्या युद्धाची सतर्कतेचा घंटा वाजण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच अमरावतीमध्ये सुद्धा आता पेट्रोल डिझेलचा तुटवडा असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। अमरावती शहरातील सर्वात महत्त्वाचं पेट्रोल पंप ज्याला आपण म्हणतो इरविन चौकातील अग्रवाल पेट्रोल पंप सुद्धा आता पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे बंद पडलं आहे। सकाळपासून पेट्रोल डिझेल नसल्यामुळे संपूर्णपणे पेट्रोल पंप सध्या बंद करण्यात आलेली आहेत। अमरावती शहरातील अनेक पेट्रोल पंप सध्या परिस्थितीतून जात आहेत। तर अनेक काही ज्या पेट्रोल पंपांवर सध्या तरी साठा आहे त्या पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या गर्द्या होतानाचं चित्र एकंदरीत अमरावती शहरामध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन प्रदीप इंगोले सह मी रोजकडे पाहत राहा सिटी न्यूज अमरावती। अमरावती शहरात इंधन टंचाईची स्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। यावर प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।